अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ही रणधुमाळी या सगळ्या प्रचार यंत्रणा आज सायंकाळी 5:30 नंतर पूर्णपणे थांबणार आहे। अमरावतीच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सौम्या शर्मा यांनी अशी सूचना दिली आहे की सायंकाळी 5:30 नंतर कुठल्याही पक्ष कुठल्या उमेदवाराने कुठेही बॅनर पोस्टर लावता कामा नये, कुठेही सभा घेता कामा नये। जर कुठेही असं काही आढळलं तर त्यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात येईल। आणि ही निवडणूक अत्यंत टोकापर्यंत पोहोचलेली आहे। अमरावतीच्या या 87 जागेसाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पूर्णपणे कंबर कसली असून आज या सगळ्या प्रचार यंत्रणेचा शेवटचा दिवस असल्यामुळं सकाळपासून सगळ्या पक्षाचे उमेदवार डोर टू डोर प्रचारासाठी लागलेले असताना अमरावतीच्या या सगळ्या निवडणुका अमरावतीची पूर्ण निवडणूक अगदी शांतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून कर्तव्यावर हजर आहे। आणि ही सगळ्या निवडणुकीसाठी जो अतिरिक्त पोलीस कर्मचारी अमरावतीसाठी लागणार आहे त्यासाठी अमरावती पोलीस आयुक्तांनी अन्य जिल्ह्यातून सुद्धा पोलीस कर्मचारी अमरावतीसाठी बोलावलेले आहे। आपण पाहता की अमरावतीची ही निवडणूक अगदी हिंदू मुस्लिमच्या टोकावर पोहोचलेली होती। अमरावतीच्या निवडणुकीमध्ये राणा दाम्पत्य फार चर्चेचा विषय राहिला, कारण युवा स्वाभिमान पार्टीची भारतीय जनता पक्षासोबत जी युती सुरुवातीला झाली होती, नंतर नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवाराच्या विरोधात उघडपणे प्रचार केल्याने काही दिवसापूर्वी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेमध्ये तिथे घोषित केलं की भारतीय युवा स्वाभिमान सोबत आमची कोणती युती नाही आणि ती युती अक्षरशः तुटली। अमरावतीमध्ये काही दिवसापूर्वी एमआयएमचे जे अध्यक्ष होते असुद्दीन ओवैसी यांची सुद्धा सभा झाली होती आणि त्या सभेवरून त्यांनी नवनीत राणावर आणि भारतीय जनता पक्षावर खूप कठोर अशी टीका केली होती। आणि कालच अमरावतीमध्ये शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख असलेले नितेश राणे यांची सुद्धा काल मोठ्या प्रमाणात त्यांची सभा पार पाडली आणि त्या सभेमध्ये त्यांनीही रवी राणावर त्यांनी एक खरमुरीट अशी टीका केलेली असताना ही निवडणूक 15 जानेवारीला या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना अमरावतीकरांच्या मनात नेमकं अमरावतीचा महापौर कोण होणार आहे, कोणाची सत्ता इथे बसणार आहे, यासाठी सर्व नागरिक इथे उपस्थित आहे। राज मावरे, टॉप न्यूज मराठी, अमरावती। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।